बाप्पा मंगल मूर्ती मोरया। भारी वाटते सारण बघा कसं मस्त वाटतं याच्यामध्ये। बघा छोटूसा गोड गोड मोदक किती सुंदर वाटतं ना, एकदम परफेक्ट शेप मध्ये छोटासा आपल्या गणपती बाप्पासाठी मोदक। नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा 7वा दिवस आणि आज विसर्जन सुद्धा आहे आणि खूप सारे मंडळी गावाला आलेतात विसर्जनासाठी। पार्किंग मध्ये आपला रायनो पुढे होता आणि आता इथे 3 गाड्या आहेत, तिकडे खाली 2 गाड्या आहेत, त्याच्यानंतर मग या साईडला पार्किंग ऑलमोस्ट फुल आहे। पुढे गाडीला जागा नाही मिळणार आणि सगळं घर आता पूर्ण भरलेत। आणि आज आपल्याला स्पेशल नैवेद्य आहे। पहिल्या दिवशी जसे उकडीचे मोदक असतात, तर आज बघूया काय करतात नैवेद्याला दोघी जणी। तर ह्या दोघींची बघा तयारी चालू आहे मोदकाची। तर आज कोणते मोदक आहेत स्नेहल? आज तळणीचे मोदक आहेत। आज तळणीचे मोदक। उकडीचे मोदक तुम्हाला माहितीच असतील, बघितले असतील तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये। तर हे बघा तळणीचे मोदक आहेत आणि त्यांच्यामध्ये हा सारण सेम असतो ना? हो, तर सारण सेम असतो, फक्त हे तेलामध्ये तळले जातात। हा, तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळू शकता। तर आम्ही तुपामध्ये तळतो। आणि इकडे आईचं जेवण रेडी झालंय। आई काय केलं साहेब जेवण? सार, इकडे बिरडा आहे आणि भात। बिरडा माझा फेवरेट। तर बघूया स्नेहल कसे मोदक बनवते। आणि आज अक्षय पण मोदक करणार आहे आणि आज मी पण मोदक करणार अशी स्नेहल बोलते। तर स्नेहल बघूया कसे छोटे छोटे मोदक ना। हा म्हणजे काय करणार। उकडीच्या मोदकापेक्षा ना ह्या मोदकांची साईज थोडी छोटी असते। रस्त्यात जरा एक मोदक घेतो, बघूया। तर बघा किती सुंदर वाटतं ना, एकदम परफेक्ट शेप मध्ये छोटासा आपल्या गणपती बाप्पासाठी मोदक। तर ताई पण इकडे आहे। आज ताई नाही, ताई गेले बानकोटला, कारण त्यांच्या घरी पण गणपती असतो। तर ती गेली आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाला बानकोटला। आणि आता दोघी जणी मोदक करतात। किती मोदक झाले आपल्या आतापर्यंत? 20 मोदक झालेत आपल्या बाप्पासाठी। आपण 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो। हे बघा मोदक। मोदक बनवायची पद्धत पण म्हणजे वेगवेगळी असते थोडीशी। तर स्नेहलचा मोदक बघा, स्नेहल कशी बनवते आणि इकडे आई एका साईडला मोदक बनवते। तर आईचे हात थोडे फास्ट चालतात। आई एक्सपिरियन्स आहेत। आई VP लेवल, मी अजून एक्झिक्युटिव्ह लेवल। पण आकार पण महत्त्वाचा असतो। खूप सुंदर मोदक बनवलेत। आता आईचे हातचा मोदक बघायला मिळेल आपल्याला। पिठाचे गोळे छोटे छोटे करून ठेवलेत ना? बघा आणि स्नेहल आता बघा त्या मोदकाच्या पाकळ्या करते ना, बघा सुंदर एकदम। किती भारी वाटते सारण बघा कसं मस्त वाटतं याच्यामध्ये। हा बघा भारी। किती मस्त वाटतंय छोटूसा गोड गोड मोदक। इकडे आईचा इकडे मोदक होत आहे। गेल्या वर्षी ताई होती ना विसरला, तेव्हा ताईने एक मोठा मोदक केलेला। 21 पाकळ्यांचा एक मोठा मोदक। हो, लास्ट व्हिडिओ तुम्हाला गणपतीचे आहेत, तिकडे तुम्ही बघू शकता। बघा आता मस्त आहे इकडे मोदक तळते तुपामध्ये। थोडेसे लालसर झाले की मग मस्त दिसेल एकदम। मंडळी पहिल्यांदा मोदक करते स्नेहल, वगैरे मला मोदक शिकवते। आयुष्यात पहिल्यांदा मोदक कसा होते माझ्याकडून बघा तुम्ही। आता सारण टाकले आणि हे
पाकळ्या करून घेतले. ते बोलते की हात असा ठेवायचा आणि मग हा वरच्या कळ्याच्या अशा जवळ करायच्या. जवळ केल्यानंतर त्या थोड्या अशा वरती करायच्या आणि जो एक्स्ट्रावाला पीठ आहे त्याच्यावरचा तो काढून टाकायचा थोडासा असा आणि खाली मोदक दाबायचा असा. तर बघा कसा आला मोदक माझा. कसं वाटते मोदक? जमलाय ना मला? जमलाय मोदक मला. तर बघा आपले नैवेद्य मस्त एकदम रेडी झालेत आपल्या बाप्पासाठी आणि आपल्या घरातल्या देवासाठी. इकडे हा जो मोदक आहे तो कशासाठी असणार? असं नैवेद्यासाठी बाप्पा हे हा एक डबल डेकर मोदक बनवलेच नाही बाप्पा बिरडा खाणार आहे. सार मस्त. सार भात दही आणि बघा दही भात आहे आणि सार आहे आणि मोदक. तर पप्पा जातात मोदक घेऊन. पप्पा तर मंडळी आपले आता आरती वगैरे झाले आणि आता आम्ही आपल्या गणपती बाप्पासाठी हार करतोय. इकडे स्नेल आहे. स्नेल कोणता हार करायचा आपल्याला? साधाच झेंडू. ही फुलं आहेत आणि इकडे आपल्या आंब्याची झाडाची पानं आहेत. आता करूया आपण हार. स्नेल उठल्यापासून काय ना काय करतच आहे. आई आणि स्नेल आहे दोघी जणी सकाळी उठल्यापासून कंटिन्यू काय ना काय करतच आहेत. आणि आता हार करतोय आणि संध्याकाळचे वाजलेत नाही दुपारचे वाजलेत पकडे संध्याकाळचे 4 वाजायला आलेत. आणि आपल्या गणपती वर्षी 5 वाजता विसर्जनाला न्यायचे असं म्हणतात कारण की पाऊस आहे. आणि मुंबईला स्नेल गंमत झाली ना दही अंडीच्या वेळेला. मी पारा कसली आणलेली मुंबईला दही अंडीला एवढा पाऊस लागत होता. आणि दही अंडीला नाही जन्माष्टमीला. हा जन्माष्टमीला 2 घालू बरं. तर तिकडे केळीची पानं आणायला गेलो आम्ही आणि केळीचं झाड कुंडा झाडत होतो. चवळीची पानं आणली. चवळीची पानं आणलं आणि ती मला माहिती पण नाही की चवळीचा कोणता झाड असतो. तर मी घेऊन आलो चवळीची पानं. एका काकीने ह्याला गंडवलं. मला सांगितलेलं नैवेद्यासाठी केळीची पानं आण आणि अक्षयने आणली आणि नैवेद्य वाढताना मी बघितलं की ती केळीची पानं नाहीत ती चवळीची पानं आहेत. आणि मी पण पहिल्यांदा बघितली की चवळीची पानं काय असं असतं. ठीक आहे आता आपण बनवूया हार. तर आपला हार बघा मस्त एकदम रेडी झाला आहे. एवढा मोठा हार आहे आपल्या गणपती बाप्पासाठी. तर जाऊया आता प्रसाद आणि आरती करूया. आपल्या ह्या वर्षीची शेवटची गणपती बाप्पाची आरती असेल आणि मग आपला गणपती बाप्पा गावाला जाईल. तर जाऊया आता. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषे दुराची घंटी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व मम देव देव. तर आपल्या गणपती बाप्पाची आरती झाली आणि आता आम्ही बनवतोय प्रसाद. आणि गणपतीचे सगळ्यात मोठे भक्त आलेत आज डायरेक्ट विसर्जनाला. विसर्जनाला माणसं कमी आहेत. आपले एनलॉकचे मालक नारळ फोडताना दुर्मिळ दृश्य. खारट लागेल आता.
पप्पा माझे कपडे तिथं ना बाहेर बाप्पा मोरया. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये हा. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सोनी बाप्पा जोडत काय गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. उदय उदय गरम केलं गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती एक लाडू फुटला गणपती आमचा उठला. एक लाडू फुटला गणपती आमचा उठला. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंगल मूर्ती मोरया. एक दोन तीन गणपती मोरया. 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 मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल लोड नाही केला तुझं नाव खाली घेऊ खाली गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. मोरया. 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 गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा
करता दुखता वार्ता वेगळाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषेंदुराची कंठी धडके माळ मुक्ता फळाची आपल्या गणपती बाप्पाची आरती झाली. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. ही आपली सावित्री नदी आहे आणि दरवर्षी आपण इकडे आपल्या गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन येतो. त्या साईडला बसून राहा. जनू तुझा पगारात जा इकडे काय काढायचं काही गणपती बाप्पा तू कंटी काढ काय काढायचं पाठ पकड तू पाणी घे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. मंडळी आता आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करून पुन्हा चाललोय घरी. विसर्जन करायला आले हलवू नका मोबाईल रॅकेट आपण जाऊ. मला काय नाही, मी इथून जाऊ शकतो बोल तुमचा बघा. त्या बाजूला एक साईड बाहेर काय परत आतमध्ये तर मंडळी आपल्या गौरी गणपतीचं विसर्जन झालंय आणि हे 7 दिवस कसे गेले कळलं सुद्धा नाही आणि खूप धमाल आली. आता पूर्ण गाव जो भरलेला आहे तो खाली होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या गणपती बाप्पाचा विसर्जन असेल, नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.